माझ्या जीवनामध्ये मी अनुभवलेला प्रसंग दादांच्या सोबतचा हा हृदय हेलवणारा आणि अतिशय दुर्मिळ योग असा माझ्या जीवनामध्ये आलेला होता. दादा मराठवाड्यामध्ये त्यांनी प्रसंग असा होता की पैठण क्षेत्री येण्याची त्यांना इच्छा होती. त्याप्रमाणे आम्ही सर्व कामाला लागलो. पैठण येथील नाथ मंदिरामध्ये, गावातील नाथ मंदिरामध्ये श्रीखंड्या या खांबाला टेकून नाथ महाराजांची सेवा करायचा. म्हणजे भगवान श्रीकृष्ण नाथांची सेवा करायचे आणि संत एकनाथ महाराज भगवान श्रीकृष्णाची सेवा करायची. याच ठिकाणी विजयी पांडुरंगाची मूर्ती आहे. या गावातल्या नाथ मंदिरामध्ये या ठिकाणी पूजनीय दादांचं हितगुज अमृतवाणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या दिवशी पूर्ण मंदिर खचाखच भरलेलं होतं. सर्व संप्रदायाचे लोक या ठिकाणी एकत्र आलेले होते. वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय, सर्व संप्रदायाचे लोक या ठिकाणी एकत्रित आले आणि दादांचं हितगुज सुरू झाल्यानंतर ज्या श्रीखंड्याचा जो प्रसंग सेवा होती त्याच श्रीखंड्याच्या खांबाला टेकून दादांचं आसन मांडलं गेलं आणि दादांनी या दिवशी श्रीखंड्या सर्व जनांसमोर उभा केला. भगवान श्रीकृष्ण आणि नाथांची भेट ही श्रीखंड्याच्या माध्यमातून तो जो अवर्णनीय प्रसंग आहे की श्रीकृष्णाचा एक भक्त श्रीकृष्णा गोकुळातून तो पैठणमध्ये आला होता आणि श्रीखंड्याच्या रूपामध्ये तो या पैठणमध्ये सेवारत होता. आणि हे परखड सत्य रुक्मिणीबाईंनी त्यांना त्या भक्ताला सांगितलं. त्यांचा शोध घेत घेत ते इथं आले आणि हा प्रसंग श्रीकृष्ण आणि नाथ भेटीचा प्रसंग अत्यंत सुंदर पद्धतीने दादांनी आपल्या हितगुजातून मांडला. अक्षरशः जनसामान्य हा डोळ्यातून पाणी येत होतं. हा प्रसंग श्रवण केल्यानंतर आणि हितगुज संपल्यानंतर सर्व लोकांनी दादांना गराडा घातला आणि म्हणाले की दादा तुम्ही परत कधी येणार. तर दादाने सांगितलं की आता बाबा रे मला पहिल्यांदाच यायचं होतं आणि माझ्याकडे बोट अंगुली निर्देश करून यांनी मला शेवटी या ठिकाणी आणलं म्हणे. तर त्यानंतर 2च वर्षांनी 24 एप्रिल 1988 रोजी दादांचं महानिर्वाण झालं. त्यावेळेस आम्हाला ह्या गोष्टी कळल्या नाहीत, परंतु हा प्रसंग आमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करून गेला आणि या माध्यमातून आम्हीसुद्धा श्री स्वामी समर्थ सेवा कार्यासाठी प्रवृत्त झालो. श्री स्वामी समर्थ.